तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 12 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी तिच्या रूममध्ये एकटी झोपलेली असते. सरकार तिथे येते आणि ती मनात म्हणते, सखी तर इथे एकटी झोपली आहे, मग कान्हा गेला तरी कुठे? सरकारला वाटतं की कान्हा गेस्ट रूममध्ये झोपला असेल. ती त्याला गेस्ट रूममध्ये बघायला येते आणि तिला दरवाजा उघडा दिसतो. सरकारला समजतं की कान्हा बाहेर गेलाय. सरकार बाहेर बघायला येते. तर इथे किरण कान्हा फोनवर बोलत असतात. आजींना व्हिडिओ कॉल लावलेला असतो आणि आजी लॅपटॉपवरती बोलत असतात. कान्हा मग सगळे इन्फॉर्मेशन देत असतो. कान्हा आजीला म्हणतो, उद्या एक महत्त्वाची मीटिंग ठेवणार आहे सरकार आणि त्या मीटिंगमध्ये मी वेगवेगळी नावं सुचवेन, वेगवेगळ्या कंपनींची नावं सुचवेन, बघू काहीतरी होईलच. तेवढ्यात तिथे सरकार येते. सरकार विचारते, काय चाललं काय इथे? कान्हा पटकन लॅपटॉप बंद करतो आणि किरणकडे देतो. सरकार विचारते, लॅपटॉप का बंद केलाय? उघड, मला बघायचे. कान्हा किरण खूप घाबरतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. आता कान्हावर डाऊट तर आलाय सरकारला, पण कान्हा कोण आहे हे सरकारला न कळू देता कान्हा सरकारची कशी वाट लावतोय हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा झोपलेला असतो आणि सखी त्याला बघायला येते. सखीचं पैंजण कान्हाच्या ब्लँकेटमध्ये अडकतं आणि सखी ते बाजूला ब्लँकेट करते आणि कान्हा उघडा असतो. कान्हा विचारतो, सखी मॅडम, तुम्ही इथे काय करताय? सखी म्हणते, काय नाही, सहज आले होते, तू झोपला की नाही ते बघायला. कान्हा म्हणतो, तुम्हाला काय वाटतंय, मी कोण आहे हो? म्हणजे सकाळी मी ड्रायव्हरची ड्युटी करतो आणि रात्री वॉचमनची, असं वाटतंय का तुम्हाला? सखी म्हणते, अरे मी फक्त बघायला आले होते, तू काय करतोयस? कान्हा म्हणतो, मला कळतंय तुम्ही कशासाठी आला होतात ते. तुम्हाला सवय झाली आहे ना चाळीतली, म्हणून आला होतात ना? सखी म्हणते, तसं काही नाही आहे. सखी जात असते, पण तिचं पैंजण अडकलेलं असतं. सखी म्हणते, पैंजण अडकलंय. कान्हा ते पैंजण सोडवतो आणि सखीचं एक घुंगरू खाली पडतं. सखी कान्हा यांना चाळीतली आठवण येत असते, चाळीतल्या घराची आठवण येत असते आणि त्या दोघांनाही झोप लागत नाही, पण ते दोघं एकमेकांना काहीच सांगू शकत नाही. सखी तिथून निघून जाते आणि कान्हा सखीचं पडलेलं ते घुंगरू आपल्याजवळच ठेवतो. तर दुसऱ्या दिवशी कान्हा घरी खोटं सांगतो. सखीला सांगतो की तो मंदिरात जातोय आणि तो आजीला भेटायला आलेला असतो. कान्हा इथे काय काय घडते ते सगळं आजीला सांगतो. आजी म्हणते, चला, म्हणजे आधी सरकारचे 70 एम्प्लॉईज आपण आपल्या इथे वळवून घेतले आणि आता कबीर, तू स्वतः तेजस्विनीच्या कंपनीत काम करतोय. नदी उलटी वाहते, पण ठीक आहे, आपल्या मनासारखी वाहते, यातच आनंद आहे. कबीर म्हणतो, आजी, सगळं टायमिंग कसं व्यवस्थित जुळून आले. आधी आपण शेअर विकत घेतले आणि त्यानंतर 70 एम्प्लॉईज आपल्या कंपनीमध्ये फिरवून घेतले. आता या सगळ्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे पुढे जाऊन. कान्हा हे सगळं बोलत असतो आणि तो आपला खिशातला मोबाईल बाहेर काढतो. त्या मोबाईलसोबत ते घुंगरूही बाहेर येतं. कान्हा पटकन ते घुंगरू लपवतो, पण आजीचं लक्ष गेलेलं असतं. आजी म्हणतात, काय येते हातामध्ये, दाखव. आजी ते घुंगरू बघतात आणि त्याला म्हणतात, कबीर, तुला कसं कळत नाही आहे रे? अरे आपल्या ध्येयापासून आपल्याला बाजूला करणारे हे आवाज आपल्याला नको आहेत. या असल्या आवाजांमुळे मन कमजोर होत असतं. या आवाजापासून लांब राहायचं. आजी ते घुंगरू लांब फेकून देतात. कान्हाच्या आईच्या शेजारी ते घुंगरू पडतं. कान्हाची आई ते घुंगरू उचलते आणि आपल्या बासरीला असलेली दोरी काढून त्या दोरीला ते घुंगरू बांधते आणि कान्हाला जवळ बोलवते. ती कान्हाच्या हातात ते घुंगरू बांधून देते. कान्हाच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्या आईला काही जरी कळलं नाही तरी हेच नक्की कळते की हे घुंगरू आणि आपलं काहीतरी नातं आहे. कान्हाला खूप छान वाटतं. खूप दिवसांनी, बऱ्याच वर्षांनी आईने कोणत्या तरी एका दुसऱ्या वस्तूला हात लावलाय हे बघून त्याला बरं वाटतं. तर इथे घरी सगळे नाश्ता करत असतात. सगळे काचेच्या प्लेटमध्ये नाश्ता करत असतात आणि सखी स्टीलच्या डिशमध्ये नाश्ता मागवते. सरकार खूप भडकते. सरकार म्हणते, हे काय, काय एटिकेट वगैरे काही आहे की नाही? सखी म्हणते, सरकार, स्टाफला ओरडू नका, मीच तिला सांगितलं होतं या प्लेटमध्ये खायला दे. काय ना, माझे जुने कपडे देऊन मी ही नवीन भांडी विकत घेतली होती. स्पेशल आहेत ही भांडी, माझ्या चाळीतली, माझी आठवण आहेत. सरकार अजून चिडते. सरकार म्हणते, तुझ्या म्हणण्याप्रमाणे घर राघव कामतांचं आहे, पण इथे चालवते घर ते मी, ही सरकार, आणि या घराचं स्टँडर्ड मी मेंटेन केले.
आपला स्टाफसुद्धा असल्या प्लेटमध्ये जेवत नाहीत आणि तू चाळीतून आणलेली ही घाण इथं टेबलवर ठेवतेस. सखी म्हणते, सरकार अहो घाण वगैरे बोलू नका. जुनं देऊन नवीन काहीतरी घेतलेलं आहे. असं आपल्या माणसांसोबत झालं असतं तर, जुनं देऊन नवीन काही घेता आलं असतं तर किती छान झालं असतं ना. सरकार सखीला वैतागते. ती हा विषय सोडून देते आणि सगळ्यांना म्हणते, एक स्मॉल अनाऊन्समेंट करायची होती. कान्हा आजपासून आपल्या कंपनीत काम करणार आहे. परशू म्हणतो, तो ड्रायव्हर आपल्या कंपनीत काम, त्याला काय येतं आहे. सखी म्हणते, काका अरे तू तर असं बोलू नकोस ना रे. अरे कंपनीत काम दिल्याशिवाय तो थोडीच शिकणार आहे आणि प्रत्येकाची पहिली वेळ ही असतेच आणि त्याला काही अडलं नडलं तर तू आहेसच ना. सरकार हसायला लागते. सरकार म्हणते, हा युजलेस, हा शिकवणार का काम? आधी याला तरी येऊ देत ना. याच्यासारखे युजलेस कंपनीमध्ये भरलेत ना, म्हणून 70 एम्प्लॉई काम सोडून निघून गेलेत. सखी म्हणते, चला एक गोष्ट चांगली झाली. कान्हा आता कामतांच्या कंपनीमध्ये जॉब करणार. सखी खूप खुश असते. सरकार मनात म्हणते, सखी कान्हाच्या खोट्या प्रेमात वाहवत जाऊन तू एक दिवशी सह्या करशील प्रॉपर्टी पेपरवर आणि त्यानंतर सगळी कंपनी, कान्हा आणि तू सगळे निघून गेलात ना तरी मला काही फरक पडणार नाही. फक्त माझी प्रॉपर्टी आणि मी. सरकार खुश असते. तर रात्री कान्हा घरी येतो. सखीने आपल्या वडिलांचे सगळे कपडे हँगरला लावून ठेवलेले असतात. सखी विचारते, कान्हा यातले कुठले कपडे तू घालणार आहेस? कान्हा विचारतो, कशासाठी? सखी म्हणते, मला कळलंय एक गोष्ट तू लपवली आहे. कान्हा म्हणतो, सॉरी ते सांगायचं राहून गेलं. कंपनीमध्ये काम करणारे ते ना. पण सखी मॅडम अहो माझ्याकडे कपडे आहेत. हा एवढा खर्च करायची काय गरज होती? सखी म्हणते, हे विकत नाही आणले, माझ्या बाबांचे कपडे आहेत. अरे उद्यापासून तू ऑफिसला जाणार आहेस ना, तर यातला एखादा कवर ड्रेस घेऊन जा. मस्त कपडे घालून जा. माझ्या बाबांनासुद्धा आनंद मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद तुला मिळेल. आता सांग कुठले कपडे घालायचे तुला? कान्हा म्हणतो, नको मला हे कपडे नको आहेत, तुमच्या बाबांचे कपडे आहेत. सखी म्हणते, कान्हा अरे असं नको न करूस तू. अरे माझी इच्छा आहे की माझ्या बाबांचे कपडे तू घालावेस. आणि कान्हा अरे जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा ती तिच्या वडिलांचं नाव तिच्या मागे लावते आणि जेव्हा तिचं लग्न होतं त्यावेळेस तिच्या वडिलांच्या जागी तिच्या नवऱ्याचं नाव लावते. जर माझ्या वडिलांच्या नावाची जागा तुझं नाव घेऊ शकते तर मग माझ्या बाबांचे कपडे माझा नवरा का घालू शकत नाही? कान्हा विचारतो, माझा नवरा? सखी म्हणते, हे बघ कान्हा तुला हे कपडे घालायचे की नाही तेवढं सांग, बाकीचं नको बोलूस तू. कान्हा म्हणतो, सखी मॅडम खरं खरं सांगा, तुम्ही मनोमन मला नवरा मानायला लागलायत ना? सखी म्हणते, तसं काही नाही आहे, फ्लोमध्ये निघून गेलं. कान्हा म्हणतो, हो का? आजकाल बऱ्याच गोष्टी फ्लोमध्ये निघून जात आहेत. सखी मॅडम जरा जास्तच फ्लो वाढला आहे ना? सखी म्हणते, कान्हा मी फक्त मैत्रीच्या नात्याने हे बोलते. कान्हा सखीच्या जवळ येतो आणि तिचे केस नीट करून देतो. कान्हा सखी प्रेमाने एकमेकांकडे बघत राहतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.